मंडळी, मी आशिष मगर, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर। आणि आज आपल्याला पाहायचंय की महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने नेमके किती खर्च केले। सगळ्याच पक्षांनी तसं तर खर्च केले। कोणी वॉशिंग मशीन दिल्या, कोणी मिक्सर दिले, कोणी कुकर दिले, कोणी नोटाचे बंडलच्या बंडल दिले। कोट्यावधी रुपये एका माणसाने खर्च केले। मताला 5,000 पासून 15,000 20-20 हजारापर्यंत पैसे दिले। पण हे सगळं करत असताना भारतीय जनता पार्टी जी सध्या सत्तेत आहे महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये, या पक्षानं नेमके किती पैसे खर्च केले आणि त्यांचा या निवडणुकीतला खर्च काय आहे तो सगळा तुम्हाला दाखवणार आहे। एक एक मत घेण्यासाठी तुम्हाला त्यांनी 15-15 आणि 10-10 हजार रुपये जर मतदाराला दिले असतील तर विचार करा पुढच्या 5 वर्षामध्ये त्याच मतदारांच्या भरोशावर ते किती रुपये कमवणार असतील। पण हे सांगण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो। यांनी केलेला खर्च तर तुम्हाला दाखवणारच। यांनी या निवडणुकीमध्ये 3,335 कोटी रुपयाचा खर्च केला। किती विचार करू शकत नाही तुम्ही, 3,335 कोटी रुपयाचा खर्च यांनी केलाय। पण तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, सध्या NMMS नावाची परीक्षा आहे महाराष्ट्रामध्ये, तर या NMMS च्या परीक्षेमधून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना वगळलंय। त्यांची शिष्यवृत्ती त्यांना मिळत नाही। का मिळत नाही? तर शासनाकडे तेवढा पैसा नाही म्हणजे पक्ष निवडणुका जिंकायला 3,335 कोटी रुपये खर्च करू शकतो, पण NMMS ची पैसे जी शिष्यवृत्ती आहे ती विद्यार्थ्यांची भेटू शकत नाही। शोकांतिका आहे महाराष्ट्राची। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी, हा खर्च त्यांनी कशावर केला, कुठं किती पैसे घातले, काय काय केले, ते सगळं इत्यंभूत आकडेवारी सहित तुम्हाला सांगणार आहे। पण तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की शासनाने जरी तुम्हाला पैसे देऊन मतं विकत घेतली असतील लोकांची, तरी मी मात्र 7वी स्कॉलरशिपची बॅच अगदी 0 रुपयामध्ये देत आहे या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना। आतापर्यंत ही बॅच 40,000 विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली आहे आणि 40,000 विद्यार्थ्यांना अगदी दिवसभरात दररोज 3 तास न चुकता पेपर होतात दर शनिवारी। एकदम सुंदर पद्धतीने 7वीची बॅच तुम्हाला स्कॉलरशिप देता। एवढंच नाही तर या महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद पडाव्या म्हणून जो काही शासनाने घाट घातलेला आहे, शिक्षकांना जी TET अनिवार्य केलेली आहे, त्या TETची बॅच सुद्धा संपूर्णपणे मोफत देण्यात आलेली आहे। 1 रुपया सुद्धा घेणार नाही। या महाराष्ट्रातल्या मराठी शाळा आणि इथल्या शिक्षकांचा स्वाभिमान जिवंत राहावा म्हणून ही बॅच सुद्धा फ्री, आणि ते पण अत्यंत दर्जेदार पद्धतीने शिकवण्यात आलेला आहे। आता महत्त्वाची गोष्ट येऊ आपल्या या विषयाकडे। तर गेल्या आर्थिक वर्षात भाजपाने निवडणूक प्रचारावर केलेला खर्च होता 3,335 कोटी। आकडे नुसते हजारो कोटीमध्येच आहेत, असं छाटछूट नाही, 100 200 500 बिलकुल नाही, 1000 कोटी। किती? 3,335 कोटी रुपये खर्च केलेला होता। त्या आधीच्या वर्षी हा खर्च होता 1,353 कोटी, म्हणजे जवळपास 246% खर्च वाढला। किती टक्क्यांनी वाढला? 246% खर्च वाढलेला आहे भाजपाचा। या काय फक्त कशाच्या मध्ये? महानगरपालिकांच्या निवडणुकांमधला खर्च एवढा वाढलेला आहे। म्हणजे विचार करा तुम्ही की ही खर्चाची काय पद्धत आहे। एवढा पैसा यांना कोण देतं? जर यांच्याकडे एवढा पैसा येतो तर यांचं सरकार सामान्य जनतेसाठी काम करत असेल की ज्यांनी पैसे दिले त्यांच्यासाठी काम करत असेल, याचा विचार आपण केला पाहिजे। बघा, या वर्षीच्या खर्चामध्ये भाजपने 3,335 कोटी कुठे खर्च केले? तर जाहिरातबाजी 2,257 कोटी। किती रुपये खर्च केले? 2,257 कोटी रुपये नुसत्या जाहिरातीवर खर्च केले। मोठमोठ्या ज्या जाहिराती दिल्या जातात, पेपरवर असो, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर असो, या जाहिरातींवर 2,257 कोटी रुपयाचा खर्च आहे। त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे म्हणजे टीव्ही वगैरे जे आहे त्याच्यावर 1,125 कोटी रुपयाचा खर्च आहे। किती? 1,125 कोटी। कोटी म्हणले की किती शून्य द्यावं लागतात? असे बोट कमी पडतात भाऊ मोजायला, एवढे शून्य द्यावं लागतील। नेत्यांसाठी विमान, हेलिकॉप्टर 583 कोटी रुपये। नुसत्या प्रचाराला हिंडायला लोकायला इमानाच्या इमान येतं। आमच्या इकडं बायाला जर समजा बाई एखादी असेल गरोदर आणि तिचं बाळंतपण जर होणार असेल तर त्यांना ॲम्ब्युलन्स बोलवण्यासाठी घंटन जातात। खड्डे पडलेले आहेत रस्त्यावर जागोजागी। सरकारी दवाखान्यामध्ये माणसं कमी डुकरं जास्त झालेत, पण त्यांना ती सुविधा मिळत नाही। पण नेत्यांना फिरायला हेलिकॉप्टर कशासाठी? म्हणजे प्रायोरिटी बघा, प्राथमिकता कशावर दिलेली आहे आपण की फिरण्याला, नेत्यांच्या निवडणुकीला यांना प्राथमिकता। इथल्या गोर गरीब सामान्य गरजू लोकांसाठी कोणत्याही प्रकारची प्रायोरिटी नाहीये। मराठी शाळांमध्ये सध्या शिकवू बिलकुल दिलं जात नाही। नुसत्या रोजच्या रोज 40 ॲप्स आणि लिंक्स आहेत, त्या रोजच्या रोज नुसत्या लिंक भरत राहा, ऑनलाईन कामं करत राहा आणि मरत राहा। विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून द्या आणि पुन्हा बोंबलत बसायचं की जिल्हा परिषद शाळामध्ये गुणवत्ता नाही म्हणून, आणि मग शाळा बंद करून टाकायच्या। आता तर शासनाने नवीनच एक काढलंय, काल परवा एक पत्र आलं, त्याच्यामध्ये आलं तुमच्या शाळेची एकूण जागा किती स्क्वेअर फूट आहे आणि त्याची अंदाजित किंमत किती आहे। आता ही अंदाजित किंमत आणि जागेच्या स्क्वेअर फूटची माहिती शासनाला का हवी आहे
ती तुम्ही कमेंट करून सांगा की ह्याला नेमकं काय करायचं असेल बुवा त्या जागेचं. समजा एखादं शहर आहे, तिथं महानगरपालिकेची शाळा आहे आणि तिला 3 एकर जागा आहे, तर त्या 3 एकर जागेमध्ये त्यांना काय करायचं असू शकते, त्याची किंमत काय विचारली असेल, याची कमेंट जे आपले दर्शक आहेत त्यांनी कमेंट करून सांगावं. तर अशा पद्धतीचा हा सगळा खर्च आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपची गंगाजळी, म्हणजे त्यांची एकूण पैसे सध्या किती होते, गेल्या वर्षी भाजपचे आर्थिक उत्पन्न किती होतं, 6,769 कोटी रुपये एवढं त्याचं गेल्या आर्थिक वर्षाचं उत्पन्न होतं. त्याच्या आधीच्या वर्षाचं उत्पन्न किती होतं, 4,340 कोटी रुपये त्याच्या आधीच्या वर्षाचं उत्पन्न होतं. 31 मार्च 2025 अखेर भाजपकडे शिल्लक रक्कम किती होती, 12,164 कोटी. 12,164 कोटी, विचार करा, है की नाही. आणि यापैकी 9,996 कोटी रोख स्वरूपात होती, रोख स्वरूपात. तुम्हाला माहित आहे का, आपण रोख स्वरूपात किती रक्कम ठेवू शकतो, काय नाही, याचं काही भान आहे का लोकांना? एवढी रक्कम जर रोख असेल यांच्याकडे, रोख रक्कम 9,996 कोटी, तर टर्क भरू पैसे वाटणार नाही तर काय करतील भावांनो हे? म्हणजे विचार करा. म्हणून मी अजूनही सांगतो, वेळ गेलेली नाही, सगळेजण भाजपमध्ये जा. पैसाच पैसा आहे. कोणीच काँग्रेस फिंग्रेस काय ते बाकीचे सगळे उकळून फेकून टाका, कोणताच पक्ष ठेवू नका, सगळे बीजेपीत जा आणि त्याला म्हणा तुमच्याकडे असलेले पैसे तेवढे तरी आम्हाला द्या, काहीतरी भलं होईल, की नाही. तर अशा पद्धतीचा कारभार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या तुलनेत काँग्रेसचा खर्च किती आहे, तर मागील आर्थिक वर्षात काँग्रेसचा खर्च आहे 896 कोटी. किती आहे, 896 कोटी. आणि त्या आधीच्या वर्षातील त्याचा खर्च होता 619 कोटी. हे सुद्धा काही कमी नाही भाऊ. 896 कोटी म्हणजे काय कमी रक्कम झाली काय, आणि 619 कोटी ही कमी झाली काय, ही पण रक्कम खूप आहे. पण हजारो कोटीच्या तुलनेत ही फारच नगण्य आहे. त्याच्यामुळं कसं आहे, सगळेच पक्ष पैसे खर्च करतात, पण त्या खर्चाला काही सीमा असावी. ते पैसे एवढे येतात कुठून, त्यांना कोण देतंय, आणि ते कोणत्या कंपन्यातून येतात, त्या कंपन्या कोणाच्या येतात, आणि त्या कंपन्यांमध्ये हे इकडे पैसे दिल्यामुळे त्यांना काय फायदा होतोय, याचा विचार सर्वसामान्य गोरगरीब माणूस करत नाही. पण हा विचार झाला पाहिजे. या विचारानुसार या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव असली पाहिजे की आपण मतं विकणं ही किती मोठा घात आहे या लोकशाहीचा. या लोकशाहीला संपुष्टात आणण्यासाठीचं हे सगळं कारस्थान आहे. म्हणून सर्वांनी जागृत व्हावं, हा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. तर बघा, हे अशा पद्धतीने आहे. लास्ट इलेक्शन हे सगळं दिलेलं आहे, 2017चं आणि 2026चं. कोणाचा किती खर्च, कोणाचं काय झालं आणि काय नाही, सगळे टक्केवारी सहित आहे. टक्केवारीमध्ये आपल्याला काही इंटरेस्ट नाही, पण तुम्हाला सांगतो की मी ज्या बॅचेस देतो त्या फ्री देतो, याच्यासारखं काही लुटत नाही कोणाला, काय नाही. तर त्या फ्री बॅचेस तुम्ही तुमच्या लेकरा बाळाला त्याच्यातून शिक्षण मिळावं. पैसा हा शिक्षणातला अडथळा ठरू नये म्हणून ते शिक्षण मिळावं. आणि सामान्य जनतेला हे जे पक्ष असतात, काँग्रेस असो, बीजेपी असो, राष्ट्रवादी असो, कोणते असो, यांची उत्पन्नाचे सोर्स पहा, यांचा खर्च पहा आणि इथली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी थोडा तरी विचार करा आणि मगच आपलं मतदान करा, असं तुम्हाला मी आवाहन करतो. ठीक आहे, धन्यवाद. थांबूया इथं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ATM गुरु या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.